दर्यापूर मतदारसंघात संभाव्य उमेदवार अमित भाऊ मेश्राम यांच्या नावाला जनतेची पसंती। अमरावती जिल्ह्यातील पूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बालेकिल्ला असणारा मतदारसंघ दर्यापूर अंजनगाव सुर्जी मतदारसंघात वर्चस्व होते, परंतु काही गटबाजीमुळे पक्षात फूट पडल्याने मतदारांचा कौल बदलला। यावर्षी काँग्रेस, शिवसेना गट, ठाकरे गट व इतर पक्षांची युती असल्याने या मतदारसंघात उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। मागील 5 वर्षात काँग्रेस पक्षाचे आमदार बळवंत वानखडे विजयी झाले होते। या लोकसभेत निवडणुकीत सौ राणा यांच्या पराभवानंतर खासदार बळवंत वानखडे हे काँग्रेस मित्र पक्षासोबत युतीने मोठ्या मताने विजयी झाले आहेत, परंतु आता विधानसभा निवडणुकीचे डोहाळे इच्छुक उमेदवाराला लागले आहेत। दर्यापूर मतदारसंघाच्या मतदारांनी संभाव्य उमेदवार अमित भाऊ मेश्राम यांच्या नावाला पसंती दर्शविली आहे। मतदार संघ मागासवर्गीय नागरिकांसाठी राखीव असून काही सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी मतदारसंघ पिंजून काढत भेटीगाठी सुरू केल्या आहेत। पक्षाची तिकीट कुणाला मिळणार याकडे मतदारांचे लक्ष लागले असून झुंजार नेतृत्व व नागरिकांचे प्रश्न सोडवणारा उमेदवार नागरिकांना यावेळी अपेक्षित असल्याच्या चर्चा सर्वसामान्य जनतेतून ऐकायला मिळत आहेत। अमित भाऊ मेश्राम व काँग्रेस पक्षाचे तरुण नेते श्री तेजस ज्ञानेश्वर अभ्यंकर यांचा मतदारसंघात नागरिकांसोबत धनदांडगा संपर्क असून तेजस अभ्यंकर यांनी अमित भाऊ मेश्राम यांना तिकीट मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शर्तीला लावले आहेत। या मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांसोबत चर्चा केल्या असता त्यांनी अमित भाऊ मेश्राम हेच आमदार व्हावेत अशा अपेक्षा व्यक्त केल्यात। काँग्रेस पक्षाच्या अगदी जवळचे असलेले नेते अमित मेश्राम यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठी तिकीट देणार का किंवा युतीमध्ये असणाऱ्या नवीन चेहऱ्याला संधी देणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी अमित मेश्राम व तेजस अभ्यंकर यांच्या नावाला तालुक्यात व मतदारसंघात पसंती असल्याचा कौल दिसून आला। अंजनगाव सुर्जी रेस्ट हाऊस मध्ये झालेल्या मुलाखतीत यांनी असे सांगितले की वरिष्ठ पक्षाचे नेते व नानाभाऊ पाटोळे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। निश्चितच ते माझ्या उमेदवारीबाबत विचार करतील व मला तिकीट देण्याचा विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 ब्युरो चीफ प्रेमदास तायडे, अमरावती। मतदारांना आता एक अपेक्षित आहे की नवा उमेदवार लोकसभेसाठी विधानसभेसाठी कसा असावा। याच निमित्ताने जे या मतदारसंघातले मतदार असतील या मतदारांना बरेच दिवसापासून आशा होती की या मतदारसंघाला दबंग नेतृत्व हवं आहे। गेल्या अनेक वर्षापासून जे विकास कामं झालेले नाहीत या विकास कामं लोकांना न्याय मिळावा, विकास कामे व्हावे असं नवीन नेतृत्वाची लोकांना आशा आहे। नागरिकांच्या तालुक्यात मतदारसंघात दर्यापूर अंजनगाव सुर्जी मतदारसंघात अशा चर्चा आहेत की या तालुक्याला नवीन नेतृत्व मिळावं म्हणून अशातच जे मागच्या वेळेला उमेदवारी स्वीकारली होती आणि काही मतांनी त्यांचा पराभव झाला असे उमेदवार पुन्हा या निवडणूक रिंगणात उतरण्याचे लोकांचे आव्हान आहे की अमित भाऊ मेश्राम सारखं एक नवीन दबंग नेतृत्व या मतदारसंघात निर्माण व्हावं यासाठी अमित भाऊ मेश्राम माझ्यासोबत आज काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे, परंतु खरा विषय असा आहे की उमेदवारी त्यांना मिळती किंवा नाही आणि त्यांचे काय प्रयत्न चालू आहेत अशाच आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत, त्यांचे मत जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत अमित भाऊ मेश्राम आहेत। भाऊ, संभाव्य उमेदवार म्हणून लोकांच्या अशा अपेक्षा आहेत की आपण निवडणूक लढवावी आणि आपलं काय मत आहे या विषयात? आपण मागच्या वेळेस तयारी केली होती, बळवंत भाऊ वानखडे त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती, तर आपण त्यावेळेस थांबलो होतो। तर ह्यावेळेस आपण प्रयत्न करतोय। तसेच माझे देवत मान्य नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी, बबलू भाऊ आहेत, बाळसाखळे भाऊ आहेत, त्याच्यानंतर यशोमती ताई आहे। आपण आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न करतोय। आता शेवटी पक्ष ठरवल काय कुठल्या यायचं, तर आपलं डोर टू डोर काम चालू आहे। मतदारसंघात सर्वांच्या गाठी भेटी, कुणाच्या काय आडे अडचणी असतील। या वेळी मागच्या वेळेस आपण थोड्या मताने पराभूत झाले होते, नाही थांबलो होतो आपण मागच्या वेळेस। आपल्याला निवडून येण्यासाठी उभं राहायचंय, ना कोणाला पाडण्यासाठी ना पाडण्यासाठी। या परिसरातील मतदारसंघात तुमच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत की आपण निवडणूक लढवावी, तर या सर्व पक्षश्री वरिष्ठांनी काय याची दखल घेतली की आपण सांगितलं तिकीटच्या बद्दल? नाही, आपण एक सामान्य कार्यकर्ते, आपण प्रयत्न करणं, आपला लोकांनी गाठीभेटी करणं, प्रयत्न करणं, लोकांच्या हितासाठी आपण लढणं, हा शेवटी पक्षाचा विषय। वरिष्ठ पातळीवर ते बघतील की बाबा योग्य उमेदवार आहे नाही आहे, तिकीट द्यायचं नाही ते ठरवतील। आपण आपलं काम चालू ठेवायचं लोकांच्या आडे अडचणी दूर करण्यासाठी। आता कोविडच्या काळामध्ये मागच्या वेळेस हॉस्पिटलचे बेड भेटत नव्हते, आपल्या मागच्या वेळेस आपण
इलेक्शनच्या वेळेस सांगितलं होतं की चांगलं हॉस्पिटल बांधणार, आपण रोजगार आणणार. मग त्या दृष्टिकोनातून आपण कामं करणार की जेणेकरून 10-15 हजारासाठी आईवडिलांना सोडून मुलं मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी कामासाठी जातात. तर ती वेळ यावा नाही. आपल्या मतदारसंघात पाहिजे तेवढे प्लॉट आहेत मोकळे, की जेणेकरून काय आपण रोजगार बिझनेस आणू शकलो तर रोजगार उपलब्ध करून दिलं तर आईवडिलांवर मुलं लक्ष देतील. एवढे अपघात होते ते रोडवर, ते झालं नाही पाहिजे. यासाठी आपला प्रयत्न राहील. त्यांच्या अपेक्षा इतक्या की मतदारसंघात जे बेरोजगार युवक आहेत, मजुरा नसतील, मजुरात असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, आणखी इतर व्यावसायिकाचे प्रश्न असतील, ते निश्चितपणे जर तिकीट मिळाल्यास आपण निश्चितपणे त्याचा पाठपुरावा शासन दरबारी करू आणि निश्चितपणे त्यांचा विजय होऊ. त्यांच्यासोबत खंबीर नेतृत्व म्हणजे या तालुक्यातील ज्या लोकांनी विश्वासाने बघितल्या जाते, तेजस भाऊ अभ्यंकर असतील, गायगोले असतील, आमचे प्रभाकर इंगळे असतील, असे असंख्य कार्यकर्ते आज या तालुक्यात बुद्ध अनुयायी सुद्धा काही अल्पसंख्याक लोक सुद्धा त्यांना मदत करतात आणि त्यांना निवडून आणण्याचा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.